ठिकाणी गेस्ट आहेत. आपण त्यांना विचारू काय सांगू. खरं सांगायचं म्हणजे संबंध महाराष्ट्रामध्ये खरा सप्तरंग बघायचा असेल, आजच्या वाशिष्ठी संबंध म्हणजे सप्तरंग तरी नाव दिलंय. पूर्ण भारत देशातून 7 राज्यातील कमीत कमी त्याच्यापेक्षा जास्त राज्यातील देखील शिक्षक या ठिकाणी या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करतायत. ही शाळा खरंच महाराष्ट्राला एक दिशादर्शक ठरणार आहे. कारण अशा लातूर सारख्या जिल्ह्यामध्ये देखील किंवा महाराष्ट्रामध्ये नामांकित शाळा देखील अशी सोय चिमुकलेला किंवा पालकांना मिळणार नाही अशी सोय या ठिकाणी मिळालेली आहे. आणि ह्या संकुलाचं एक वेगळं वैशिष्ट्य असं असणार आहे, यांची जी सर्व टीम आहे, जे संस्था चालकाची बॉडी आहे, ह्यांच्याकडे शिक्षणाचा मोठा वारसा यांच्या पाठीशी आहे, जेणेकरून विद्यार्थ्याचं जे भविष्य आहे हे उज्ज्वल असणार आहे. आणि या उज्ज्वल भविष्यातून या भागातील जी काही समजा पालक वर्ग आहे, ग्रामीण भागातील पालक वर्ग आहे, त्यांना अभ्यासक्रम समजत नाही तर तरी ते शाळा पूर्ण करून घेतील. हे देखील एक शाळेचं वेगळं वैशिष्ट्य ठरणार आहे. आणि येणाऱ्या काळात मी माझ्या वतीनं, आमच्या टाटा प्रतिष्ठानच्या वतीनं या बालचिमुकलेल्या या सर्व टीमला, प्रिन्सिपल आपल्या केरळ राज्यातले आहेत त्यांना, आणि विशेष माझे गुरुबंधू दत्तात्रय जाधव सर, त्यांच्या सहपत्नी मनीषा मॅथ, असेच या संबंध लातूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत. अशा या शैक्षणिक व्यवसायात असणाऱ्या सर्वांनाच मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो. मुरुडच्या पंचक्रोशीमध्ये आम्हाला या ज्या ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, जास्तीत जास्त शेतकरी वर्ग या भागामध्ये आहे, थोडा बहुत व्यापारी वर्ग आहे. या सर्वसामान्य लोक म्हणजे पालकांच्या विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण कसं मिळेल यासाठी आमचा आटोकाट प्रयत्न आहे. त्यामुळेच आता धुमाळ सर म्हटल्यासारखं की पूर्ण जवळजवळ 7 ते 8 स्टेट मधल्या टीचर्स, एक दर्जेदार टीचर्स आम्ही इथे आणून त्यांना चांगलं गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही इथं करतोय. त्याचबरोबर कलागुणांना वाव देण्यासाठी आज जो स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम ठेवलाय, या कार्यक्रमासाठी भरपूर पालक आणि आमचे मित्र बिराजदार सर, धुमाळ सर इथे उपस्थित आहेत. त्यांचं इथे या ठिकाणी मी स्वागत करतो. या भागातला विद्यार्थी देश पातळीवर नव्हे तर देशाच्या बाहेर त्यांना त्याचं नाव कमवलं पाहिजे आणि चांगला नागरिक घडवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. मुरुडकरांनी आमच्यावर जबाबदारी सोपवली, त्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करण्यास